श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतैक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. विश्वास ठेवा, स्वामी कृपा कधीही कशीही होऊ शकते. स्वामी बुद्धीच्या पलीकडील शक्ती आहेत आणि त्यांचे चमत्कारसुद्धा बुद्धीच्या पलीकडचेच आहेत. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण श्री स्वामी समर्थांची एक कथा पाहणार आहोत. त्यामध्ये स्वामींनी सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग कसा केला ते आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपला गुरु घोलपस्वामी कडे जातात. घोलपस्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात.
घोलप स्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. वामनबुवा जाता जाता सांगून जातात की माझे गुरु येतील तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामींकडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात. पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात. घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. तर अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्याची कथा. या कथेतून स्वामी आपल्याला असा बोध देतात की नुसतं देवदेव करत बसू नये. नुसता मंत्रांचा जप करून देवाची भक्ती साध्य होत नाही. देवाची भक्ती तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण इतरांना मदत करतो. आपल्याला शक्य होईल तेवढी गरजूंना मदत करावी. आपल्याकडे असलेले चांगले ज्ञान दुसऱ्यांना द्यावे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्यासोबतच आपलीसुद्धा प्रगती होते. खरी देवभक्ती यातच आहे. आपण केलेल्या कर्माचे फळ परत फिरून आपल्याच पदरात पडते. आपल्यासोबत ज्या चांगल्या वाईट गोष्टी घडतात ते आपल्याच कर्माचे फळ असते. ही श्री स्वामी समर्थांची कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.